नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्वेता सचिन सांबवे तुमचे ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 11वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील नाटक हा साहित्य प्रकाराचा परिचय करून घेणार आहोत. लेखकाने लिहिलेले नाटक कलाकाराला सादर करावे लागते व प्रायोगिक नाटक हे दृकश्राव्य साहित्य प्रकार आहे. दृक म्हणजे बघता येणारा व श्राव्य म्हणजे ऐकता येणारा साहित्य प्रकार आहे. संगीत नाटक, प्रायोगिक नाटक व व्यावसायिक नाटक हे नाटकाचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर त्यांचे स्वरूप व वैशिष्ट्येही आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नाटक हा साहित्य प्रकार अभ्यासत असताना नाट्य म्हणजे, नाटक म्हणजे, नाट्यसंहितेचे स्वरूप, नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण, संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये हे आपण आज अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रथम नाटकाचे स्वरूप अभ्यासणार आहोत. ललित साहित्याच्या प्रकारांमध्ये नाटक हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. आता ललित साहित्य, ललित लेखन म्हणजे काय? तर कथा, कादंबऱ्या, नाटक फक्त लेखनच नाही तर चित्रकला, नृत्यकला, चित्रपट यांनासुद्धा आपण ललित कला असे म्हणतो. कारण या सर्वांनी आपले मनोरंजन होते, आपल्याला आनंद मिळतो. यातीलच नाटक हा प्रकार आपण अभ्यासत आहोत. साहित्याची निर्मिती कशा प्रकारे होते असं जर आपण म्हटलं तर आपण जे पाहिलेले असते, आपण जे ऐकलेले असते ते आपल्याला कोणाला तरी सांगावेसे वाटते. यातूनच साहित्य निर्मिती होत असते. विद्यार्थ्यांनो, साहित्य हे ऐकून त्याचं दडपण मुळीच घ्यायचं नाही. आपण फक्त नाटक हा साहित्य प्रकार साध्या सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत. लोकसंवाद आणि लोकरंजन हे नाटकाचे महत्त्वाचे हेतू आहेत. लोकसंवाद म्हणजे लोकांशी संवाद साधला जातो व लोकरंजन म्हणजे लोकांचे मनोरंजन केले जाते. लोकांचे म्हणजेच आपले मनोरंजन करणे हा हेतू असतो. उदाहरण म्हणजे विद्यार्थ्यांनो, तुम्ही नाटक बघतात का? एखादं नाटक तुम्ही नक्कीच बघितलं असेल. पण मी तुम्ही जे चित्रपट बघतात किंवा दूरदर्शनवर, टी व्हीवर ज्या मालिका बघितलेल्या असतात त्यातून तुमचे मनोरंजन होते, तुमची करमणूक व्हावी म्हणूनच तर तुम्ही चित्रपट किंवा मालिका बघतात आणि त्यातूनच तुमच्याशी संवादसुद्धा साधला जातो. जो विषय मांडलेला असतो तो तुम्हाला समजावला जातो. लेखक नाटक लिहितात. विद्यार्थ्यांनो, आपण नाटकाचे वाचनही करतो आणि याच लिखित नाटकाचे रंगमंचावर प्रयोगही सादर केले जातात. तेव्हा ते आपण ऐकतो व पाहतो सुद्धा. म्हणून नाटक हा दृकश्राव्य साहित्य प्रकार आहे असे म्हटले जाते. दृकश्राव्य म्हणजे, दृक म्हणजे डोळ्याने बघता येणारा व श्राव्य म्हणजे कानाने ऐकता येणारा. लेखक एखादा विषय मांडतो आणि तो विषय लोकांपर्यंत पोहोचवणे हा मुख्य हेतू या नाटक प्रकाराचा असतो. नाटक हा कथा, कादंबरी या साहित्य प्रकारापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा प्रकार आहे. म्हणून त्याला संमिश्र साहित्य प्रकार म्हटले जाते. नाटक लिहिले पण जाते आणि तेच नाटक रंगभूमीवर सादरही केले जाते. विद्यार्थ्यांनो, समाजात जे आहे म्हणजे जे वास्तव आहे त्याचे चित्रण नाटकात केले जाते. व्यक्तीच्या मनातील भावभावना व्यक्त केल्या जातात. मनातील सुख दुःख व्यक्त नाटकाच्या विषयातून होत असते. उदाहरणार्थ, विष्णू वामन शिरवाडकर, वि.वा. शिरवाडकर यांचे गाजलेले नाटक नटसम्राट हे जर आपण घेतले तर हे नाटक तुम्ही नक्कीच बघितलेले असेल. याच्यामध्ये नटसम्राट जे गाजलेले असे नट असतात, म्हणून नटसम्राट ही त्यांना मिळालेली एक उपाधी असते. तर ते जेव्हा वयोवृद्ध झालेले असतात तेव्हा त्यांची बायको कावेरी त्यांना म्हणते, अहो समोरचा ताट द्यावा पण बसायचा पाट देऊ नये माणसानं. आता हे जे संवाद आहे किंवा हे जे वाक्य आहे हे ऐकल्यानंतर याच्यातनं आपल्याला बोध होतो. बोध असा होतो की जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण जे काही कमवलेलं आहे ते आपल्याजवळ ठेवायचं
आपल्यानंतर ते दुसऱ्यांना द्यायचंच असतं. हा बोध त्याच्यातनं एका वयोवृद्ध दाम्पत्याने देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर त्या नाटकाने आपले मनोरंजनसुद्धा केलेले आहे. नाट्यक्षेत्राची व्यापकता जर आपण लक्षात घेतली तर व्यवसाय म्हणून या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांनी डोळसपणे बघायला पाहिजे आणि म्हणूनच नाटक या साहित्य प्रकाराचा आपण परिचय करून घेत आहोत. विद्यार्थ्यांनो, नाट्य म्हणजे काय? आता आपण नाट्य हे नाटकामध्ये घडत असते, हे नाट्य म्हणजे काय हे बघणार आहोत. नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. नाटकात एखादा प्रसंग दाखवत आहेत आणि तो प्रसंग कल्पनेपलीकडे जर मांडला गेला की नाट्य निर्माण होते. उदाहरणं म्हणजे विद्यार्थ्यांनो, आजकाल दूरचित्रवाणीवर टी व्हीवर अनेक मालिका दाखवल्या जातात. त्यातील विषय विविध असतात. समजा सासू सुनेचा विषय आहे आणि आपण ते जे मालिका बघत असतात त्यात एखादा प्रसंग आपण बघत असताना त्या प्रसंगात अचानक कलाटणी मिळते. म्हणजे एखादी गुप्त गोष्ट अचानक उघडकीस येते. यालाच त्यात नाट्य निर्माण झाले असे म्हणतात. आणि झालेला हा जो बदल असतो तो आपल्यासाठी खरोखरच आश्चर्यकारक असतो. आपल्या मनात खळबळ माजवणारा असतो आणि त्यामुळे समजा अचानक असेल तर वाचकाला ते प्रेक्षक वर्ग असेल वाचक असेल किंवा प्रेक्षक वर्ग असेल तर प्रेक्षकाला अनपेक्षित धक्का बसलेला असतो. अशा या नाट्यात आनंदाची घटना घडली असेल तर तो सुखद धक्का असतो आणि समजा दुःखद घटना घडली असेल किंवा वाईट घटना घडली असेल तर धक्का हा दुःखद असतो. निसर्गाप्रमाणे मानवी जीवनात असे नाट्य बघायला मिळत असतात आणि हे जे घडते त्याचे प्रतिबिंब नाटकात बघायला मिळत असते. म्हणजे या सर्व घडणाऱ्या घटना आपल्याला नाटकात बघायला मिळत असतात. विद्यार्थ्यांनो, नाटक म्हणजे काय हे आपण बघूया. लेखक एखाद्या विषयावर लेखन करतात आणि तो जो विषय मांडलेला असतो तो विषय कलाकार सादर करत असतात. विद्यार्थ्यांनो, चित्रकला झाली, शिल्पकला झाली, ही कशी असते तर आपण ती पाहिली म्हणजे उघडून बघितली की ती दिसू लागते. पण नाटक हा असा प्रकार आहे की जो करून दाखवावा लागतो. आपल्या भावभावना नाटकात व्यक्त होताना दिसत असतात. आपण ज्याप्रमाणे पाहिले की नाटक हा दृकश्राव्य नाटक प्रकार आहे, त्याचे जे कलाकार प्रयोग करतात, प्रत्यक्ष अभिनय करणारे, तंत्रज्ञ आणि तो प्रयोग पाहणारे, अशा सगळ्यांच्या समन्वयावर आणि सहकार्यावर नाटकाच्या प्रयोगाची सफलता संपूर्णपणे अवलंबून असते. विद्यार्थ्यांनो, जसे कथा, कादंबरी, कविता, त्याचप्रमाणे नाटक हा सुद्धा एक साहित्य प्रकार आहे. अभिनेता व अभिनेत्री अभिनय करतात आणि त्यांच्या माध्यमातून लेखकाने लिहिलेले संवाद प्रेक्षकांपर्यंत पोचवले जातात. नाटक हा दृकश्राव्य साहित्य प्रकार असल्यामुळे ते ऐकता, पाहता, वाचता येते. नाटक ज्याप्रमाणे वाचन करताना, वाचताना त्याचा आनंद घेता येतो, त्याचप्रमाणे नाटक रंगमंचावर सादर करून त्यातून नाटकाचा आनंद घेता येतो. विद्यार्थ्यांनो, आपल्या भारतात प्राचीन काळापासून नाट्यकला अस्तित्वात होती. भरतमुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हणतात. नाटक या साहित्य प्रकारची सखोल अशी माहिती करून देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. नाटक हा लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या साहाय्याने रंगभूमीवर सादर होणारा, त्याचप्रमाणे नाट्यगृहात समूहाने एकत्र बसून आपण पाहू अशा प्रकारचा एक सांघिक प्रायोगिक प्रकार आहे. विद्यार्थ्यांनो, खरं तर नाटक जीवनाची चित्र असते आणि आपण जे जीवन जगतो त्यातील घडणारे अनेक प्रसंग हेच प्रसंग घेऊन तो विषय नाटकात मांडले जातात. म्हणून त्याला जीवनाचे चित्र आहे असे म्हटले आहे. आणि या सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाटक सांघिक कार्य करते, म्हणजे समूह मनावर ते परिणाम करत असते, बिंबवले जात असते. विद्यार्थ्यांनो, आपण नाटकाची वैशिष्ट्ये अभ्यासूया. नाटक हा संमिश्र वाङ्मय प्रकार आहे, कारण यामध्ये दृश्याला, प्रयोगाला महत्त्व आहे.
साहित्यामध्ये नाटक हा एकमेव संमिश्र स्वरूपाचा प्रकार आहे. आपण कथा कादंबऱ्या बघितल्या त्याचप्रमाणे नाटक जर बघितलं तर तो संमिश्र आहे, मिश्र आहे. विद्यार्थ्यांनो, नाटक जेव्हा लिहिले जाते, लिखित म्हणते आहे मी तुम्हाला, लिहिले जाते तेव्हा त्याची वाङ्मयीन गुणवत्ता तपासली जाते. आता तुम्ही म्हणाल वाङ्मयीन गुणवत्ता तपासली जाते म्हणजे काय? तर बघा, नाटकाचा विषय काय आहे, पात्रांची योजना कशी आहे, प्रमुख पात्र दुय्यम पात्र कोणती, वातावरण निर्मिती कशी आहे, हे लिखित स्वरूपात आपण पाहतो. नाटकाचा अभ्यास करताना ही वाङ्मयीन मूल्य आपण तपासतो. आता जशी लिखित नाटकाची वाङ्मयीन मूल्य आपण बघतो, त्याचप्रमाणे नाटक जेव्हा प्रयोगरूपाने रंगभूमीवर सादर केले जाते तेव्हा त्याची प्रायोगिक मूल्ये तपासली जातात. आता प्रायोगिक मूल्ये म्हणजे काय? तर प्रायोगिक मूल्ये म्हणजे रंगभूमीवर नाटक जेव्हा सादर केले जाते तेव्हा प्रत्यक्ष नाटक बघताना कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, त्याचबरोबर स्टेज कसं आहे, संगीत योजना कशी आहे. तर संगीत योजना म्हणजे जर एखादा आनंदाचा प्रसंग चालला आहे तर आनंदाचं संगीत आपल्याला मागून ऐकू येतं. एखादा दुःखाचा प्रसंग चालला आहे तर एखादं दुःखाचं संगीत आपल्याला ऐकू येतं. तर ही प्रायोगिक मूल्ये तपासली जातात नाटक चालू असताना. नाटक या कलात्मक माध्यमाच्या साहाय्याने आपण अनेकांचे मनोरंजन करू शकतो. समाजातील अनेकांना एकाच वेळी आपल्याला एखादा विचार, एखादा संदेश पोचवायचा असेल तर नाटक हे प्रभावी कलामाध्यम आहे. विद्यार्थ्यांना, नाटकाची संहिता म्हणजे कथानक, ज्याला आपण स्क्रिप्ट म्हणतो, कथेच्या पात्रांसाठी योग्य कलाकारांची निवड करावी लागते. नाटकाचे दिग्दर्शक, रंगभूषा, वेशभूषा, संगीत, प्रकाशयोजना, प्रेक्षक या सर्वांच्या साहाय्याने नाटक माणसाच्या भावभावना व्यक्त करते. म्हणजेच ते अभिनयाचे माध्यम आहे. या माध्यमाद्वारे आपण अनेकांचे मनोरंजन करू शकतो, त्यांचे शिक्षण करू शकतो, त्यांना संदेश देऊ शकतो. विद्यार्थ्यांनो, नाट्यसंहितेचे स्वरूप बघूया. नाट्यसंहिता म्हणजे नाटकाची पटकथा, नाट्यलेखन, ज्याला आपण स्क्रिप्ट म्हणतो. विद्यार्थ्यांनो, नाटकात महत्त्वाची असते ती संहिता आणि ती खूप परिपूर्ण आणि दर्जेदार असली पाहिजे. त्याचा दर्जाच नाटकाचे यश ठरवत असतो. नाटकातील शब्द आणि कथानक जितके सशक्त असते तितकेच नाटक उंचीवर जाते, म्हणजेच यशस्वी होते. नाटककार एक कथाबीज घेतो व त्याभोवती घटना व पात्र यांची गुंफण करतो. उदाहरण, ज्याप्रमाणे एखादे बीज जमिनीत आपण पेरले की त्याचे छोटे रोपटे तयार होते, त्याचे झाडात रूपांतर होते, पानं, फुलं, फळं, फांद्या अशा अनेक घटकांनी ते घडत असते. त्याचप्रमाणे नाटक घडत असते. यासाठी कथानक दमदार असावे लागते. विद्यार्थ्यांना, समाजात विविध स्तरातील लोक राहतात. त्यांचे जिव्हाळ्याचे विषय लेखक घेत असतो आणि नाटककार ते नाटकात मांडत असतो. विद्यार्थ्यांनो, समाजातील लोकांच्या भावभावनांना हे विषय हात घालत असतात. म्हणजे कसं? तर नाटक पाहत असताना एखादा विषय किंवा प्रसंग बघून हा आपल्या जीवनात घडला आहे असे वाचकाला किंवा प्रेक्षकाला वाटून जाते आणि अचानक तो त्या नाटकात रमून जातो, एकरूप होऊन जातो. समाजातील स्थितीचे यथार्थ दर्शन घडवणे हे नाटकाचे ध्येय असते आणि अशा प्रकारे समाजातील विषय घेऊन ते मांडत असताना माणसाच्या मनाचा, भावभावनांचा म्हणजेच त्याच्या मनोव्यापाराची दखल घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे नाटकातील जे पात्र असतात त्यांच्या मनोव्यापाराचे सुद्धा दर्शन होते. त्यासाठी नाटकातील स्वगताचा उपयोग केला जातो. आता स्वगत म्हणजे काय? तर नाटकामध्ये पात्रांच्या मनात चाललेले विचार दर्शवण्यासाठी त्याचा स्वतःशी चाललेला संवाद दिला जातो, त्याला स्वगत म्हणतात. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्ही जेव्हा एखादी सिरियल बघतात किंवा एखादी मालिका बघतात तेव्हा त्यातील एखादे पात्र स्वतःशीच बोलताना दिसते. म्हणजे संवाद आपल्याला ऐकू येत असतात, पण ती व्यक्ती फक्त चेहऱ्याचे हावभाव करताना दिसते. म्हणजे संवाद ती व्यक्ती मनामध्ये बोलते आहे हे आपल्याला समजते. अगदी त्याचप्रमाणे नाटकातील पात्रसुद्धा स्वगताच्या आधारे व्यक्त होताना दिसतात.
त्यामुळे नाटकातील जे कथानक असते त्या कथानकाला साजेशी पात्ररचना नाटककाराला करावी लागते. विद्यार्थ्यांना एखादे पात्र नायक नायिकेच्या भूमिकेसाठी निवडले जाते. त्यात सहाय्यक भूमिका करणारे त्या भूमिकेला साजेशी निवडले जातात. एखादं पात्र त्यातील खलनायकाच्या भूमिकेसाठी योग्य असेल असे निवडले जाते. म्हणून असे म्हटले जाते की साजेशी भूमिका त्यांना दिली गेली पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आपण नाटक पाहत असताना लगेच म्हणतो की या भूमिकेत हे पात्र योग्य आहे किंवा ही भूमिका या पात्राने योग्य प्रकारे केली. म्हणून त्यांना साजेशी अशी भूमिकेला साजेशी अशी पात्र निवड केले जात असतात. विद्यार्थ्यांनो, आपण आता कथानकाविषयी बोलूया. नाटकाचे कथानक असते. या कथानकात संघर्ष असतो आणि संघर्षाशिवाय नाटकाला रंगत येत नाही. आता संघर्ष कसा निर्माण होतो? तो दोन पात्रांमध्ये परस्पर विरोधी स्वभाव. बघा, कधीही दोन व्यक्तींचे स्वभाव एकसारखे नसतात, विरोधीच असतात. म्हणून आपल्याला नाटकामध्ये सुद्धा परस्पर विरोधी स्वभावाचे पात्र दिसतात. त्यांच्या कृतीतून, भावभावनांच्या तणावातून, नात्यांमध्ये झालेला संघर्ष अशा अनेक कारणांमुळे संघर्ष निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थ्यांनो, नाटकातील महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद. बघा विद्यार्थ्यांनो, आपण नाटक, सिनेमा तुम्ही जे बघतात, मालिका, या संवाद ऐकतात ना, ते जे संवाद असतात ते खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी अशा स्वरूपाचे असतात आणि हे असे संवादच नाटकात रंगत आणत असतात. हे संवाद नाट्य विषयाला साजेसे असे असावे लागतात. असे हे संवाद नाटकातील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात आणि संवाद फेकीमुळे नाटकाची शैली प्रेक्षकांना कळत असते. कथानकातील प्रसंगांबद्दल, दृश्यांबद्दल, बदललेला काळ इत्यादी संबंधित सूचना नाटककार कंसातील रंगसूचनांमधून देतो. त्यामुळे कथानकातील अस्पष्ट दुवे जोडले जाऊन संदर्भ स्पष्ट होतात आणि कथानक सहजतेने पुढे जात राहते. आशयाला साजेशी भाषाशैली संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देते आणि त्यातील भाषिक सौंदर्य नाटकाला एक उंची देते. विद्यार्थ्यांनो, नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण काय आहे? विद्यार्थ्यांनो, मानवाने स्वतःच्या मनोरंजनासाठी, आत्मिक समाधानासाठी ललित कला निर्माण केल्या. ललित कलांचे विश्व निर्माण केले. समाजात नाटक हा साहित्य प्रकार उदयास आला आणि माणसाच्या भावभावना नाटकातून व्यक्त होऊ लागल्या आणि म्हणूनच नाटक हा साहित्य प्रकार विषयाच्या दृष्टीने समृद्ध होत गेला. म्हणजे विद्यार्थ्यांनो, समाजातील विषय नाटकात घेतले गेले. स्त्री शिक्षित झाली पाहिजे, वयोवृद्ध लोकांच्या समस्या, त्याचबरोबर विनोदी विषय, असे अनेक प्रकारचे विषय हाताळले जाऊ लागले. म्हणून विषयाच्या दृष्टीने समृद्ध होत गेले असे आपण म्हणतो. विद्यार्थ्यांनो, आपण नाटकाचा आनंद घेत असताना ज्ञान आणि मनोरंजन तर होतेच, पण त्याचबरोबर त्या नाटकातील एखादा प्रसंग बघून हा प्रसंग आपल्याबरोबर असाच घडलेला आहे असा अनुभव आपण प्रेक्षक घेत असतो आणि म्हणून ते नाटक आपल्याला आपलेसे वाटते. विद्यार्थ्यांनो, कथा, कादंबरी, नाटक या सर्वच साहित्य प्रकारात समाजाची समकालीन चित्रे रेखाटण्याचे सामर्थ्य असते. तरी या सर्वांपेक्षा नाटक हा साहित्य प्रकार अगदी वेगळा आहे. बाकीचे प्रकार आपण वाचकनिष्ठ असतात असे म्हणूया, पण नाटकात काय काय असते हे आपण बघूया. तर नाटकात संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला अशा सर्वच कलांचा समावेश झालेला आहे. कादंबरीत, कथेत लेखक आणि वाचक असे दोनच घटक असतात, पण नाटकात लेखकाचे शब्दच नट, कलाकार हा संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. विद्यार्थ्यांनो, विष्णुदास भावे यांनी लिहिलेले सीता स्वयंवर हे आधुनिक मराठी नाटकातील कालमानदृष्ट्या पहिले नाटक. 1843 सालचे हे नाटक पौराणिक कथा सांगणारे. 1855 साली महात्मा फुले यांनी लिहिलेले तृतीय रत्न
हे लिखित स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता होय. त्यापूर्वी लळीत, गोंधळ, कीर्तन, पोवाडे, दशावतार, तमाशे अशा अनेक कला नाटक या साहित्य प्रकाराला पूरक ठरल्या. विद्यार्थ्यांनो, नाटक या साहित्य प्रकारांपैकी संगीत नाटक हा प्रकार आपण अभ्यासूया. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल या संगीत सौभद्र या नाटकांद्वारे संगीत नाटक कलात्मक पातळीपर्यंत पोचले. भाषासौष्ठव. आता भाषासौष्ठव म्हणजे भाषेची ताकद, भाषेचं सौंदर्य, पात्र हाताळणे, नाट्यमयता आणि नाट्यतंत्र, सहज सोपे स्वाभाविक संवाद अशा सगळ्या बाबतीत या नाटकाची एक मापदंड तयार केला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यातील संगीताचा वापर म्हणून त्याला संगीत नाटक असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, आपण आता संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये बघूया. मराठी साहित्याला नाटकाची समृद्ध परंपरा लाभली आहे. काळ जसा बदलला तसे विविध टप्प्यांवर त्याचे स्वरूप बदलत गेले. संगीत नाटकातून मनोरंजनबरोबरच सामाजिक प्रश्नसुद्धा हाताळले गेले. प्रेक्षक गट कसा आहे हे लक्षात घेऊन संगीत नाटकाची रचना केली गेली. संगीत नाटक असल्याकारणामुळे संवादाचे स्वरूप कमी असते. संगीत नाटक म्हणतो आहोत विद्यार्थ्यांनो आपण, त्यामुळे त्या संगीतामुळे संवादाचे स्वरूप कमी होते. कलाकार अभिनय व संगीताच्या आधारे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. शास्त्रीय संगीताचा वापर अगदी सहज पेलवू शकणाऱ्या गाण्यांचा समावेश केला जातो. गाण्यांमधील विविधता आपल्याला संगीत नाटकात बघायला ऐकायला मिळते. अशा प्रकारची पद्यरचना घेतली जाते. ती कथानकाला गतिमानता देते. लोकगायकी व ख्याल गायकी यांचा उत्तम संयोग संगीत नाटकात साधला जातो. विद्यार्थ्यांनो, यात संगीत निर्मितीचे श्रेय केवळ गायकांनाच दिले जात नाही, तर त्यांना साथ देणाऱ्या कलाकारांना सुद्धा दिले जाते. संगीत नाटकांना राष्ट्रीय पातळीवर दर्जा मिळवून देण्याचे कार्य या नाटकांनी केलेले आपल्याला दिसून येते. म्हणून आजही मराठी नाटकाच्या इतिहासामध्ये याचा उल्लेख आवर्जून केला जातो. विद्यार्थ्यांनो, परिवर्तनाच्या काळात याच संगीत नाटकांनी नाटकाला तारले. 1911 सालच्या सुमारास कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेले संगीत नाटक मान अपमान या नाटकाला संगीत दिले व ते प्रचंड लोकप्रिय झाले. त्यातूनच संगीत दिग्दर्शक ही संकल्पनात उदयास आली. व विद्यार्थ्यांनो, याच काळात किर्लोस्कर नाटक मंडळी, बळवंत नाटक मंडळी, बालगंधर्व नाटक मंडळी अशा अनेक नाटक मंडळींनी संगीत नाटक समृद्ध केले. विद्यार्थ्यांनो, रंगभूमीवर नाटक सादर होण्यापूर्वी समाजामध्ये अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यासारखे अडसर होते. समाजातील वातावरण पोषक नसल्यामुळे स्त्रिया काम करण्यास तयार नसायच्या. त्यामुळे स्त्री पात्रसुद्धा पुरुष साकार करायचे. म्हणून बालगंधर्वांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा आजही अजरामर आहे. बालगंधर्वांचे नाव आपण सगळेच जाणून आहोत. आजच्या काळात करमणुकीची विविध साधनं उपलब्ध असूनही नाटक जिवंत आहे. नाट्य रसिकांची संख्या लक्षणीय आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपण नाटक हा साहित्य प्रकाराचा पूर्वार्ध अभ्यासला. पुढच्या भागात आपण त्याचा उत्तरार्ध अभ्यासणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबते. धन्यवाद.